नमस्कार. आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यामधला दुसरा भाग पाहत आहोत. तर त्या दिवशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय याचं माहिती पाहिली. परंतु प्रत्यक्षात ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्यचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं करायचं ते आज आपण पाहू. तत्पूर्वी हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म. तर आपण मागच्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये प्रत्येक शब्दाचं कोणतं कार्य आहे हे तर आपण समजावून घेतलंच आहे. आता आपण इथं परत डिटेल पाहूया आणि त्यानंतर मग डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय हे आपण माहिती पाहू. आय झालं सब्जेक्ट, त्याला आपण मराठीतून कर्ता म्हणतो. ॲम गिविंग हे झालं वर्ब झालं. आता याच्यामध्ये अ पेन आणि हिम हे दोन कर्म आलेले आहेत. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं पाहता मी सुरुवातीला मी एक उदाहरण देते आणि म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर ते होऊन जाईल. आय एम गिविंग अ पेन टू हिम. मी त्याला पेन देत आहे. म्हणजे देणारं काय आहे? पेन. म्हणजे पेन हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. मी काय दिलं? पेन दिलं. कुणाला दिलं? त्याला दिलं. पेन हे झालं जी वस्तू आपल्याला प्रत्यक्ष दिसते देताना, त्याला काय म्हणायचं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे पेन हे काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याला आपण O1 म्हणू. आणि टू हिम हे O2. इथं लागल्यास O1 म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. O1 याला काय म्हणायचं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना मग आपल्याला वारंवार जाणीव होईल की हा भाग आपल्याला शिकणं किती आवश्यक आहे. O1 झालं. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे O2. आता त्यांना दिलं म्हणजे हे झालं O2. त्याला काय म्हणायचं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता दुसरं उदाहरण पहा. आय एम गिविंग डस्टर टू हिम. मी तुम्हाला देताना काय दिसलं? डस्टर दिसलं. मग डस्टर हे काय झालं? ह्याचा तर आपल्याला चांगला अभ्यास झालेलाच आहे. आपण आपलं लक्ष केंद्रित करूया डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टवर. आता डस्टर देताना दिसलं म्हणून हे डस्टर काय झालं? O1. हे काय झालं? O1. त्यांना दिलं म्हणून हे काय झालं? O2. आता नेहमीप्रमाणे आय आपल्याला ओळखायला येतो. ॲम गिविंग वर्ब आपल्याला ओळखायला येतो. आता तिसरं उदाहरण पाहूया. आय गेव हिम मनी. मला वाटतं आता सगळ्यांना थोडी आयडिया आलीच असेल. ही झालं सब्जेक्ट. गेव झालं वर्ब. त्याने त्याला पैसे दिले. काय दिले? पैसे दिले. पैसे हे काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याला आपण काय म्हणतो? O1. आणि हिम हे काय झालं? O2. त्याला दिले. देताना काय दिसले? पैसे. अगदी सोप्यातली सोपं मी सांगते. शी गेव अ नोटबुक टू हिम. तिने त्याला नोटबुक दिली. देताना काय दिसलं? नोटबुक. म्हणून नोटबुक काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. याला काय म्हणायचं? O1 म्हणायचं. आणि कुणाला दिलं? त्याला दिलं म्हणून हे काय झालं? O2. शी हे झालं सब्जेक्ट आणि हे झालं क्रियापद. म्हणजे आता आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना दोन प्रकारे आपल्याला करता येतं. व त्याच्या आधी आपल्याला हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे माहिती करून घेणं खूप आवश्यक होतं. मग आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करायचं ते एकदम आपल्याला करायला सोपं जाईल आणि ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. धन्यवाद.